नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. रामकृष्ण हरी. तर आता आषाढी वारी आली आहे. तर आषाढी वारी आली तर सगळ्यांनाच माहीत आहे की माऊलीचा कळस हलतो आणि माऊलीचा कळस हलतो म्हणजे काय आहे. शास्त्र असं आहे की कळस हलतो सिद्धेश्वर मंदिराचा. तर माऊलीचं अस्तित्व आजही तिथं टिकून आहे. हेच त्याचं अस्तित्व आहे की आज कळस हलला म्हणजे तिथं माऊली आहे आणि माऊलीने परवानगी दिली. आता आपण चलावं, प्रस्थान करावं पंढरपूरकडे. तर माऊलीनं परवानगी दिल्यानंतर पालखी निघते आणि तुकोबारायाची सुद्धा देहून निघते. तर चला, ह्या दोन्ही पालख्या आता निघालेल्या आहे. पुण्यामध्ये मुक्काम असतो 2 दिवस दोन्ही पालख्यांचा. नंतर मग दोन्ही पालख्यांचा मुक्काम असतो 2 दिवस. नंतर मग माऊलींची पालखी सासवड मार्गे जाते आणि तुकोबारायांची सोलापूर मार्गे जाते. नंतर वखारीला रिंगण असतं आणि तिथंसुद्धा सगळ्या पालख्या नंतर पुढे एक होतात. नंतर भेटतात पंढरपूरला. बंधुप्रेम आणि निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई हे सगळेसुद्धा त्यांच्या पालख्या निघालेल्या आहेत. नामदेव महाराज, तुकडोबा महाराज, गजानन महाराज, आता सगळ्या संतांच्या पालख्या निघालेल्या आहेत आणि सगळे संत आता भेटतात पंढरपूरमध्ये आणि खूप दिव्य सोहळा आहे हा. दिव्य सोहळा पाहुणी डोळा, देह आज आनंदी आनंदी झाला. तर खरंच देह हा आज आनंदी झाला. हा दिव्य सोहळा बघून खरंच म्हणजे खूप आनंद होतो. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला खूप महत्त्व दिले आहे सांप्रदायिकमध्ये. आणि सांप्रदायिकमध्ये संस्कृतमध्ये भगवद्गीतासुद्धा आहे. तर भगवद्गीताचा अर्थ काही लोकांना जमत नव्हते. संस्कृत खूप अवघड असते. तर माऊलींनी संस्कृत जमत नव्हती म्हणून माऊलींनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली की प्रत्येकाला ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून सांगितला आणि माणूस म्हणून कसं जगावं हे सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी शिकवलं समाजाला. आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे, शब्दात सांगण्याइतकं तर मुळीच नाही. आणि त्यांच्याबरोबर तुकोबारायाचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे. या समाजासाठी या संतांनी खूप बलिदान दिले आहे सगळ्यांनीच. तर काहीतरी शिकण्यासारखं आहे त्यांच्यात, त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या हरिपाठामध्ये, त्यांच्या लिहिण्यामध्ये, की समाजाला काहीतरी मिळावं म्हणून त्यांनी खूप सखोल अभ्यास केला. आणि आपण त्या अभ्यासाचा आपल्या जीवनामध्ये आचरणात काही गोष्टी आणल्या पाहिजे. आणि नाही जमली वारी तरी आईवडिलाची सेवा केली, ही सुद्धा वारीपेक्षा काही म्हणजे कमी नाही आहे. तर असं शास्त्र आहे की वर्षातून एकदा वारी, तर प्रत्येकाने घरात एक तरी जणांनी वारी करावी. पण आता प्रत्येकाला जमत नाही, शक्य नाही. तर वारी नाही घडली तरी आपण भगवंताची सेवा, आईवडिलाची सेवा, एक माणूस म्हणून चांगलं वागलात, ही सुद्धा वारीच्या पलीकडे आहे. तर आता निघाले आहे सगळे संत वारीला आणि सगळ्यांच्या आता पालख्या निघाल्या आहे. आणि भरपूर म्हणजे रस्त्यावर कुठेही जागा रिकामी नाही. आणि खूप सोलापूर मार्गे सगळे रोड सगळे गच्च भरलेला आहे. आणि हा दिव्य सोहळा खरंच बघण्यासारखा आहे. तर वाटतं एकदा आपण सुद्धा वारीला जावं. तर माऊलीने बोलवलं तर नक्कीच जाणार आहे मी सुद्धा, बहिणीसोबत किंवा आईसोबत. तर आजचा व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण होतं की संस्कृतमध्ये आपल्याला जमत नव्हती, तर माऊलीनं पसायदान लिहिलं. संस्कृतमध्ये आपल्याला बऱ्याचशा लोकांना वाचन येत नाही म्हणून सोप्या पद्धतीचा हरिपाठ माऊलीने लिहिला आणि ज्ञानेश्वरी लिहिली. तर याच्यातून आपण काहीतरी बोध घ्यावा, काहीतरी शिकायसारखं आहे बऱ्याच गोष्टी. आणि बघा आता नंतर मग हे रिंगण असतं पुढे. या रिंगणामध्ये सुद्धा खूप किती दंगून जातात वारकरी, देहभान हरपून जातात. तर खरंच हा दिव्य सोहळा बघण्यासारखा आहे माऊलींचा. आणि आजचा माझा व्हिडिओ याच्यावरच बनवायचा होता की आपण काहीतरी काय बनवावं काही कळत नव्हतं मला. पण तरी मी छोटे छोटे व्हिडिओ घेतले आणि त्याच्यातून म्हटलं काहीतरी बोलून आपण छोटासा व्हिडिओ बनवावा. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला. धन्यवाद. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, संत तुकोबा महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद.